सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली असा आरोप संजय राऊतांनी केलाय। संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या संदर्भामध्ये पत्र देखील गेलंय। देवेंद्रजी, महाराष्ट्रातली लुटमार थांबवा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर संजय राऊत सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात असं शेळकेंनी म्हटलं। संजय राऊतांच्या आरोपांमध्ये कोणतंही तथ्य नाही असंही सुनील शेळके यांनी म्हटलंय। शेळके यांनी कोट्यवधीचा महसूल जो आहे तो बुडवल्याचा आरोप राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेलं आहे। त्याच जागेवर आता आपण आलो आहोत। आपण पाहू शकतो की अनेक गट क्रमांक जे आहेत ते या पत्रामध्ये जो आहे तो उल्लेख करण्यात आला। त्यामधील काही गट जे आहेत ते या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामध्ये आपण पाहिलं तर सुनील शेळके यांच्या कुटुंबाच्या मालकीचं गट क्रमांक 123 असेल, 125, 149, 152 असेल किंवा 153/1, 154 असे अनेक गट जे आहेत। त्यामध्ये 29 हेक्टर क्षेत्र जे आहे त्यावर अवैध अशी दगडी खाणीचे बेकायदेशीर उत्खनन केल्याचा आरोप करत ही तक्रार जी आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आलेले आहे। त्यानंतर आपण पाहू शकतो की याच जागेवर या उत्खनन देखील झालेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। सुनील शेळकेंशी संपर्क साधला असता मात्र सुनील शेळकेंनी या सर्व अवैध उत्खननाचा जो आहे तो पुरावा द्यावा अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी संजय राऊतांकडे करण्यात आली। आपण हे नक्की गट तेच आहेत का आपण जाणून घेतो। काही स्थानिक आहेत, कुठले गट आहेत? 121, 125, 136, 152, 158 हे सगळे गट आहेत। नक्कीच आपण पाहिलं तर तेच गटावर जे आहेत आपण या ठिकाणी आलेलो आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहिलं तर संजय राऊत असेल किंवा सुनील शेळके यांचं वाकयुद्ध जे आहे ते 2 आठवड्यापूर्वी सुरू झालेलं आपल्याला। सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता स्वतःच्या जमिनीत दगड खाणीचं उत्खनन केलं। त्याबाबत शेळकेंनी सरकारकडे कोणतीही रॉयल्टी भरली नाही। दगड खाणीचं उत्खनन केलेल्या या जमिनीत जवळपास 100 फुटांचे खोल खड्डे। आंबेळी गावातील जमीन एमआयडीसीनं औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली। जमीन संपादित करताना एमआयडीसीनं खाणींच्या जमिनी वगळल्या, पण सुनील शेळकेंच्या मालकीची खाणीची जमीन एमआयडीसीनं संपादित केली। शेळकेंची जमीन औद्योगिक वापरासाठी योग्य नसतानाही संपादित करण्यात आली। संपादित केलेल्या जमिनीच्या बदल्यात शेळकेंना 29 हेक्टर जमीन पर्यायी क्षेत्र म्हणून देण्यात आली। एमआयडीसीनं शेळकेंची 73 लाख प्रति एकर भाव असलेली जमीन संपादित केली। त्या बदल्यात 2,50,00,000 प्रति एकर एवढा दर असलेली जमीन शेळकेंना देण्याचा प्रस्ताव। भूसंपादन करताना इतर शेतकऱ्यांना बदली जमिनी देण्यात आलेल्या नाही। बदली जमिनींचा न्याय फक्त सुनील शेळके आणि त्यांच्या कुटुंबियांनाच का? सुनील शेळकेंनी उत्खनन करताना त्या जमिनीतून जाणारे मुख्य रस्ते फोडले। शेळकेंच्या या कृत्यानं ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। शेळकेंसारखे आमदार महाराष्ट्राची लूट करून गब्बर झाले आहेत। या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी।